प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। जळगावमधली ही मारहाणीची घटना आपण पाहतोय। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधली ही धक्कादायक घटना। मयत तरुण हा बेटावद खुर्द गावातला रहिवासी असल्याची माहिती आहे, तर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। अधिक तपास या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता सुरू आहे आणि जामनेर शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे। जामनेरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर जामनेर शहरामध्ये प्रेम प्रकरणातनं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि याच मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला। तर पाहतोय यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या परिसरामध्ये आणि यानंतर पोलिसांनी सुद्धा इथे बंदोबस्त लावलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले। जामनेरमधली ही घटना प्रेम प्रकरणातनं तरुणाला मारहाण करण्यात आली होती आणि मयत तरुण हा बेटावद खुर्द या गावातला रहिवासी आहे। पोलीस अधिकारी सुद्धा आता या मृत्यूनंतर दाखल झालेले आहेत घटनास्थळी। या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता आणि यानंतर परिस्थिती बिकट होऊ नये, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले। जुगल पाटील आमचा प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जुगल, काय मारहाणीचं कारण होतं आणि इतकी निर्दयीपणे मारहाण की या तरुणाचाच मृत्यू झाला? अत्यंत दुर्दैवी घटना। जामनेरमध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका तरुणास मारहाण करण्यात आलेली आहे। हा तरुण दुपारी कॅफेमध्ये बसला असताना या तरुणांनी या ठिकाणी मारहाण केल्यामुळे या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। बेटावद खुर्द गावातील हा रहिवासी असल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। मारहाणीनंतर या तरुणाचा मृत्यू झाला असून जामनेर शहरात तणावाचं वातावरण आहे। जामनेर पोलिसात या ठिकाणी पोलिसांसमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहे। या संदर्भात नेमकी हत्या कशी झाली, काय झाली, या संपूर्ण घटनेचा अद्याप तरी पोलीस तपास करीत आहे। मात्र या तरुणाच्या हत्येमुळे जामनेर हे हादरलं आहे। धन्यवाद जुगल या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय प्रेम प्रकरणातून ही मारहाण झालेली आहे एका तरुणाला आणि या तरुणाचा यात मृत्यू झालेला आहे। तर तणावपूर्ण परिस्थिती जामनेर शहरामध्ये आणि ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस सुद्धा आलेले आहेत।